त्यांची चर्चा आम्ही जालना जिल्ह्याच्या हद्दीच्या पुढे आल्याच्यानंतर आम्हाला माहिती झालं. त्यांची मुंबईत चर्चा आहे की ती आम्हाला काय अगोदर माहीत नव्हतं, परंतु शेतकऱ्यांवरती ही अतितटची वेळ होती. गोरगरिबांच्या लढ्यासाठी गोरगरीब जनता रस्त्यावरती बसली. आपण यावेळेस ताकदीनं साथ देणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही रात्री तब्येत माझी बरोबर नाही आहे तरी पण रात्री आम्ही आहोत. आता बघून जातो बघतो त्याला काय निवेदन मला माहीत नाही. भाऊ, या आंदोलनात कोर्टाचा उपयोग झाला काय असं वाटतं? जसे आपल्या आंदोलनाच्या वेळेस न्यायालयाने आदेश दिले होते तसेच या आंदोलनात न्यायालयाने आदेश दिले आहे. म्हणजे सगळा सन्मान करून आंदोलन गोरगरिबांसाठी कसं चालवायचं, ते पुढं कसं घ्यायचं आणि यशस्वी कसं करायचं हे सुद्धा आपल्या डोक्यात गणित असलं पाहिजे. आपण नुसतं आंदोलन करतोय म्हणून करण्यात अर्थ नसतो. ज्या वेळेस जे संकट येते सरकारच्या वतीनं न्यायदेवतेच्या माध्यमातून असं तो याला मुख्य कारणीभूत सरकार आहे. सरकारकडून जे षडयंत्र डावर असले जाते त्याला तुडून आपण गोरगरिबांना विजयाकडे कसं न्यायचं हे आपल्यावरती असतं. त्यामुळे आपण ठामपणानं शांततेच्या आणि संयमाच्या भूमिकेतून आंदोलन सुरू ठेवून ते गोरगरीब शेतकऱ्याला जिंकून देणं आपली जबाबदारी असते. तसं आम्ही केलं. सरकारनं मॅनिफेस्टोमध्ये जाहीर केलं होतं की कर्जमाफी त्याच्यासाठी आता आंदोलन करावं लागतं. तिथं वेळ यायलाच नको होती. कसल्याच परिस्थितीत ती वेळ यायलाच नको होती. सरकारने एक शब्द दिल्याच्या नंतर पुन्हा आंदोलन करायची वेळ आहे. सरकारनं शब्दही फिरू नये. तितक्या ताकदीनं आपण सुद्धा निर्भीड होणं गरजेचं आहे. आंदोलन सुद्धा तितक्या ताकदीनं करणं गरजेचं आहे. आपण पण आंदोलन करताना कुठलंही निर्भीड असलं पाहिजे. 6 वाजता जे आहे तो हायवे खाली करायच्या सूचना दिल्या होत्या असं पत्र बच्चू कडूंना दिल्याची माहिती होती. मात्र दोन्ही मंत्री आणि ते पत्र बच्चू कडूंना 5:58 भेटलं. या प्रकाराकडे तुम्ही कसे बघता, काय सांगा? न्यायदेवतेच्या बद्दल मी नाही बोलतो, कारण शेवटी न्यायदेवता ही आपल्या सगळ्या गोरगरिबांचा आधार असतो. परंतु या अडून सरकारनं काय डाव साधलाय का, मग आता आपण हा डाव शेतकऱ्यांना कसं यशस्वी करायची हे आपल्यावरती असतं. आपण त्यांना कुठल्याच त्यांच्या शब्दाला म्हणा किंवा त्यांच्या आश्वासनाला बळी न पडता आपण किती ताकदीनं लढू. गोरगरिबांना कधी नव्हे ते त्यांचे यावेळेस संसार उद्ध्वस्त झालेले या पावसामुळे. मग आता शेतकरी खूप दिवसानंतर जरी ताकदीने एकत्र आलाय, सगळं राज्य जर आता पाठबळाच्या भूमिकेत, तर त्यावेळेस आपण मात्र शांततेने संयमानं वाट सोडायची नाही आंदोलनाची, लोकशाहीची. आपण 100% यशस्वी होतो. परंतु त्यांचं काय ठरलंय मला माहित नाही. दादा, शेतीमालाला भाव नाही, अतिवृष्टी आहे, कर्जबाजारी शेतकरी आहे, शेतकरी आंदोलन करतो नागपूरमध्ये, पण चर्चेसाठी आंदोलकांना मुंबईला बोलावतात. हे कितपत योग्य आहे? सरकारने यायला पाहिजे इकडे असं मला वाटत आहे. ते योग्य आहे का नाही ते आपल्यावरती. सरकार काय म्हणतंय आणि आपण काय म्हणतोय, इथं कुठं सरकारला दोष देण्यापेक्षा दुसऱ्या आपली भूमिका काय याला किंमत. आंदोलकाची भूमिका चुकते, त्यांनी सरकारकडे जायला पाहिजे, सरकारला यायला पाहिजे तिकडे. नाही असं नाही म्हणणार मी. त्यांची ज्याचे तिचे आंदोलन हाताळण्याची सिस्टम असते. मी म्हणणार नाही की शेतकरी आंदोलकाची हे चुकीचे असं कधी मी म्हणणार नाही. ज्याचे त्याचे आंदोलन करण्याची स्टाईल असते, ज्याची त्याची नियम असते. आपल्याला माहित नाही कसं. मलाही सांगितलं मला शेतकऱ्यांच्या बद्दलचं जास्त माहित नाही, पण मी तो लढा ज्यावेळेस उभा करेन ना त्यावेळेस पळता होई सरकारला पळता होई कमी करेल. कारण मी एकदा जर उतरलो तर पुन्हा आपल्याकडं ज्ञाने जाणून कुटाने किंवा काय म्हणतात त्याला पद असं काय जमत नाही. कधीच या माझ्या शेतकऱ्यांना गरिबांना न्याय मिळाला नाही 60-70 वर्ष. सरकार पण मिळवून द्यायचा म्हणून मी ताकदीनं काम करतो. परंतु आता आंदोलन उभं आहे. आता 2 तारखेलांची बैठक होती राज्यावर, परंतु आम्ही तातडीनं ती रद्द केली. त्याचं कारण असं होतं की आपल्यात 2 दिसून आहेत. शेतकरी एक दिसला पाहिजे, एकजूट दिसली पाहिजे. ताबडतोब आम्ही ती रद्द करून टाकली. आणि आता जे संकट आलं हे संकटच म्हणायचं शेतकऱ्यांवरती इथं, तर आपण मात्र ताकदीनं खंबीर उभा राहू. आता वाट काढली पाहिजे, सरकारने टाकलेला डाव मोडला पाहिजे, म्हणून आम्ही रातोरात शेतकऱ्यांना काय आवाहन करा आंदोलकांना सुद्धा शांतता. त्याच्याशिवाय आपण जिंकू शकत. आपण एकतर कुठल्याही मुद्द्यावरती आपण अगोदर ठाम असायला लागतं. आपण ठाम व्हायचं आणि शांततेत चालू द्यायचं. कोणी वाकड करत नाही.
बजेटमधून जागा मनोज जरांगे शेतकऱ्यांसाठी मैदानात होतं का? नाही आपण काय याचं काय आता तुम्ही आता शब्द देत नाही परंतु आता यांच्या याच्यावर कारण हे काही वेगळं नाहीये ना आंदोलन सगळ्या राज्यातल्या शेतकऱ्यांचं आहे आणि आपण दोन शब्द वापरू त्याच्यात काय म्हणतात ना संशयाला वाट करून देऊ नये या मताचा मी आणि सगळं शेतकरीच राज्यातला येईल आता बघूया सरकार काय करत आहे त्याच्यानंतर नाही केलं मग मात्र सरकारनं पट्ट्यात घ्यायचं. सरकार कर्जमाफी देईन की वेळ वाढू नये योग्य वेळेची वाट पाहते. तुमच्या आंदोलनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी का? हम्म? तुमच्या आंदोलनाची प्रतीक्षा शेतकऱ्यांनी करावी का? तुम्ही म्हटलं आंदोलनात तुम्ही कोणत्या केली मला वाटतं माझ्या आंदोलनाची प्रतीक्षा करण्यापेक्षा मी काय वेळा नाही मी शेतकऱ्यांची ती प्रतीक्षाच करायला लावू देऊ नये ते काही वेगळे आहे ती पण आंदोलन करताना निपटून टाकावं सरकारने ठेवू नये नुसता खूप विदार परिस्थिती होऊ शकते कारण शेतकऱ्यांची कुटुंब खऱ्यानं सांगतो इतकी उद्ध्वस्त झाली आपल्याला बोलताना मीडियात लाईन देताना भाषण करताना लई गोड लागते सत्य परिस्थिती जर बघितली ना पुस्तक बघा घ्या सुद्धा पैसे नाही आणि आमच्यापेक्षाही जास्त तुमच्या विदर्भात खूप अवघड आहे ते इकडं म्हणजे दर दिवस 10-20 आत्महत्या करतात आपण हे सहज घेऊन नाही चालणार हो प्रसिद्धी भाषण किंवा लई पब्लिक जमली म्हणून आपण काय म्हणतो त्याला उत्साह द्यायचा आणि काय पण बोलायचं त्यांनी शेतकऱ्याचं पोट नाही भरणार त्यांनी शेतकऱ्याचा प्रश्न नाही सुटणार तर हे खूप ताकदीनं लढावं आपण जिंकणं गरजेचं आहे परंतु सरकारनं मला वाटतं आम्हाला वाट बघायला जाऊ नये विषय संपून टाकावा आता नागपूरचं आंदोलन चालू आहे जर आता सरकारने कर्जमाफी नाही दिली तर तुमचं आंदोलनाचा पुढचा इशारा काय असेल पुढचं पुढं बघू नये अशामुळे की हे बघा दोन कधी दिसू नये या मताचा मी मला नाही हाव म्हणजे ते लोक मत असतील लगेच बघा इकडं नागपूरला आंदोलन सुरू असून तिकडं बैठक खुली मग आलंय का पुन्हा मोठेपणाचं किंवा नेतृत्वाचं भाव आले आपल्याला शेतकऱ्यापुढं काय देणं घेणं नाही फक्त एवढंच आहे की प्रत्येक आंदोलन करताना ठामपणानं करून ते जिंकणं पाहिजे या भूमिकेत आणि मी सगळ्यात महत्त्वाचं सांगतो माझं येण्याचं कारण म्हणजे जे काल प्रकार झाला जे रात्री प्रकार झाला आणि त्याच्यात आम्हाला असं वाटलं की आटीतटीची वेळ आहे गोरगरीब शेतकऱ्यांमध्ये आपण सगळ्यांनी उभा राहिलंच पाहिजे खंबीरपणा पण त्यानंतर त्यांचं काय ठरलं मला माहिती सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्यांना मदत केली अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना. पुढे केली आता जे अतिवृष्टीचा सर्वे झाला त्यानुसार काही 2500 करोड रुपयाची मदत केली असं सरकार सांगतंय अरे बाबा ते काय होत नाही तुम्हाला ती आकडा दिसतो एकदा दाखवायचा आपण नाही म्हणत का तुम्हाला एक भाकर आणली इतक्या जणांना 5 जरी आणल्या तर पुरते आपल्या ते असं ती आकडा दाखवतो फक्त 31-32 हजार कोटी अरे इथं नुकसान या कायद्याचं किती झाले ते तर बघा पीक विम्याचे पैसे नाही मालाला भाव नाही कर्जमुक्ती नाहीये मी म्हणतो हे विषय ना प्रत्येक वेळेस आपण मीडियात बोलण्यापेक्षा याच्यावर सभा घेण्यापेक्षा लोक जमून त्याच्यावरती काही चालवण्यापेक्षा ह्यो सगळ्या शेतकऱ्यांनी मिळून ह्या विषयाचा तुकडाच कायम पाहावा पाहिजे त्याशिवाय हे शक्य नाही एक गाव एक तुकडा पहिला आता बघू ना आता सरकार खर्च घेऊन करील वाटतं सगळ्या नाही केलं तर पुढे हे होतं खेळ 100% होणार आहे 100% होणार धन्यवाद